आई, अहो तुम्ही काय या सगळ्यात पडताय? अहो नकट्यासमोर नाक खाजवलं तर त्याला राग येणारच. नाही म्हणजे तुम्ही वहिनीला काही बोलणार, मग भाऊजींना राग येणार, मग भाऊजी वहिनींची बाजू घेऊन तुम्हाला वाटेल तसं बोलणार. हे बघा आई, तुम्हाला वाटेल ते बोललेलं, तुम्हाला त्रास झालेलं मला नाही हो बघवत. आई, मला मान्य आहे हो, मला मान्य आहे. तुम्हाला या घराचं गोकुळ झालेलं पाहायचंय. पण हे तुम्हाला वाटून काय करायचंय ना? बाकीच्यांनाही वाटायला हवं. त्यांनाच मूलबाळ नको असेल तर मग तुम्हाला वाटून काय उपयोग आहे सांगा ना. काल वहिनी अशा काही बोलल्या म्हणून सांगू? जाऊ दे, मी काय तुम्हाला सांगायला नको आणि तुम्ही काय ऐकायला नको. अहो पण आई, वहिनी तुमच्याबद्दल असा विचार करत असतील? एका आईच्या विरोधात आपल्याच मुलाचे कान भरतील यासारखं दुर्दैव ते काय? बाई 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 बाई. अहो आई, मी तर म्हणते अशी बाई घरात असण्यापेक्षा नसलेली बरी. काय करायचंय सांगा ना. मी मी काय म्हणते हे लक्षात येते का तुमच्या? बघा, नीट विचार करा, नाहीतर घराचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. मी आपलं तुम्हाला सुचवायचं काम केलं. बघितलं, मी म्हणून काय उपयोग आहे सांगा ना. घरातले सगळे निर्णय तर तुमच्या हातात आहेत. बघा आई, मी तुम्हाला परत एकदा जागृत केले.